नीट तो सिर्फ बहाना है, FCRA बिल को रोकना है, असा तो विषय. ज्यांनी ज्यांनी आमच्या सीतामातेला त्या व्यासपीठावर येऊन अपशब्द वापरले गेले, ह्या गोष्टी का कोण खपून घेणार नाही आणि त्या लोकांना तर आम्ही सोडणार पण नाही. विद्यार्थ्यांवर जे काही केसेस पडले ते त्या राज्य सरकारने मागे घेत आहे. आमच्या देवी देवतांवर अपशब्द नावं ठेवणं, हिंदू धर्माच्या विरोधात षडयंत्र करणं, त्याशिवाय दुसरं ते काहीच नव्हतं. म्हणून त्याला गजवाई हिंदच म्हणायला लागेल. हिंदुत्वाच्या प्रवासामध्ये बाळासाहेब ठाकरेंना सर्वात मोठी ताकद मीनाताई ठाकरेंची होती. मासाहेब आम्ही सगळेजण त्यांना म्हणायचो. मग तिथे तुम्हाला उमर खालिदचे समर्थक कसे चालतात हो? आमचे बाळासाहेब ठाकरे अगर जिवंत असते तर त्या कुमार कांबऱ्याचे तंगड्या तोडून घरात त्याला पाठवलं असतं किंवा चपलाचा हार काढून तरी त्याला पाठवलं असतं. मला एवढं विश्वास आहे माझ्या या देशाच्या तरुणांवर. तुम्ही जेन झी म्हणा, जेन अल्फा म्हणा, काही म्हणा, मला एवढा विश्वास आहे. मी विश्वासच ठेवू शकत नाही की त्यांनी आपल्या देशाच्या विरुद्ध ते काय करू शकतात. ते आंदोलन ज्या तरुणांनी उभारलं ते वेगळे होते, ते प्रामाणिक होते, ते आमच्या देशाचे तरुण होते, जेन झी म्हणणार त्याला. पण बाकी जे काय त्यांच्या खांद्यावर बसून बंदूक टाकत होते ना, त्यांना आम्ही जिहादीत म्हणू. राहुल गांधीजींची स्क्रिप्ट ही पाकिस्तानवरून, ज्या काय त्या दिवशी जंतर मंतरमध्ये येऊन हे काय जे रील स्टार, काही मोजकेच, सगळेच बोलत काही मोजके जे काय पद्धतीने भाषा वापरत होते, त्यांच्या घरात आई वडिलांच्या समोर वापरतील का? मग देश हे आपल्या आईपेक्षा कमी आहे का? राम मंदिरमध्ये झालेला जो काही प्रकार आहे त्याची चौकशी करण्याची हिंमत ही हिंदू समाजाने आणि हिंदू आमच्या तिकडच्या महंतांनी आणि महाराजांनी दाखवलेली आहे. तशीच हिंमत बाबरी मस्जिद जे काय पश्चिम बंगालमध्ये बसते आहे त्याच्याही डोनेशनमध्ये फार मोठा स्कॅम, त्याबद्दल चौकशी करण्याची हिंमत करणार का? रोहित पवारांनी कुराण जास्त वाचलं असेल, भगवद्गीता कमी वाचली असेल, म्हणून त्यांना नितेश राणे कधी बोलले नाहीत, का बोलले नाहीत असं प्रश्न विचारासारखं वाटतात. पण कधीतरी मला त्यांना भगवद्गीता पाठवायला लागेल. आमच्या देशाच्या तरुणांची पूर्ण काळजी आमच्या केंद्र आणि आमच्या राज्य सरकारला आहे. त्यांचं भविष्य घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. देशभरामध्ये नीट परीक्षेवरून सुरू झालेलं आंदोलन काही दिवसामध्येच एका वेगळ्या वळणाला गेलं आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या देखील सुरक्षिततेचा प्रश्न कुठेतरी निर्माण झाला. याच सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपण मंत्री नितेश राणे यांच्याशी संवाद साधणार आहोत. या आंदोलनासोबतच आपण त्यांच्या विभागाच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकल्पांचा आढावा देखील घेणार आहोत. नमस्कार, महा MTP मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरामॅन आहे जयेश पाटील. नितेशजी, नेहमीप्रमाणेच तुमचं मुंबई तरुण भारतमध्ये खूप खूप स्वागत. आपण पाहिलं की नीट परीक्षेचा पेपर फुटला आणि तोच विषय घेऊन एक आंदोलन विद्यार्थ्यांचं सुरू झालं. हळूहळू त्या आंदोलनाला एक वेगळं वळण लागलं आणि कुठेतरी एक अराजकता निर्माण झाली आणि त्यानंतर त्या आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा देखील एक प्रश्न निर्माण झाला. या सगळ्या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहता? माझ्या दृष्टिकोनातून नीट पेपरमध्ये होणारं जे काही प्रश्न आहे नीट पेपरमध्ये आणि त्याच्यामध्ये जे काही विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान म्हणा किंवा त्यांना जे येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्याबद्दल प्रत्येकजण चिंतेत आहे. म्हणजे सरकारमधला केंद्र, राज्य सरकार, आज तरुण म्हटलं तर आपलं देशाचं भविष्य आहे आणि आपला देश हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो आणि ह्या देशातल्या तरुणाचं भविष्य कुठल्याही प्रकारे अगर अडचणीत असेल तर निवडून आलेले जे लोकप्रतिनिधी आहे, निवडून आलेले किंबहुना जे नेतृत्व आहे, आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना या देशाच्या जनतेने, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरुण होते, 3 वेळा पंतप्रधान बनण्याची संधी दिलेली आहे आणि म्हणून त्यांच्या भविष्य कोणीही अंधारात टाकत असेल तर त्याच्यापेक्षा महत्त्वाचा कुठलाच प्रश्न आमच्यासाठी नाही आणि म्हणून त्याच्यावर संशय निर्माण करून किंबहुना नीटच्या मध्ये जे काही गडबड झाली आणि त्याच्यामध्ये जे काही विद्यार्थी आणि त्यांचे पालक त्रस्त झाले, तो मुद्दा निश्चित पद्धतीने रास्त आहे. पण त्या मुद्द्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून जे काही देशविरोधी ताकद आहेत, गजवा हिंद करणारे जे ताकद आहेत, आपला ह्याला विविध पद्धतीने जिहाद करणारे जे लोक आहेत, त्या लोकांना समर्थन करणारी जी ताकद आहे, त्या लोकांसाठी जे काही धिंगाणा घातला, जे काही आपल्या हिंदू देवी देवतांच्या विरोधात जे वातावरण तयार केलं, म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगतो, सर तन से जुदा
पासून तो आपल्या हिंदू देवी देवतांना एकंदरीत त्यांना विविध पद्धतीने त्यांना नावं ठेवणं, त्यांच्याबद्दल घाणेरडे पोस्टर उभं करणं, सगळ्याच पद्धतीचे जे घाणेरडे प्रकार झाले, त्या काही गोष्टी खपून घेण्याचं काही कारण नाही. तुम्ही बघितलं असेल की नीटच्या पेपर संदर्भात जे काही उपाययोजना करायच्या होत्या, जे काही मार्ग काढायचं होतं, आजच त्याच्या बाबतीचं विधायक त्याच्यामध्ये केंद्र सरकारने विधेयक आणलं आणि मान्य करून घेतलं, बिल मान्य करून घेतलं. म्हणजे त्या बाबतीमध्ये सगळेच गंभीर आहेत. पण त्याच्या आधारे अगर तुम्ही आमच्या देशामध्ये गजवा हिंद करू पाहत असाल, देशाला इस्लाम राष्ट्र बनवण्यासाठी तुम्ही उपाययोजना करत असाल, विविध असे लोकं उमर खालिद चे समर्थक पासून सगळ्या पद्धतीने ज्यांनी आमच्या सीतामातेला त्या व्यासपीठावर येऊन अपशब्द वापरले गेले, ह्या गोष्टी का कोण खपून घेणार नाही आणि त्या लोकांना तर आम्ही सोडणार पण नाही. आणि म्हणून त्याच पद्धतीच्या कारवाया जे तुम्हाला दिसत आहेत. एक ही बाजू आहे की विद्यार्थ्यांवर जे काही केसेस पडले ते त्या राज्य सरकारने मागे घेत आहे. पण त्यांच्या नावाने, त्यांच्या नावाखाली जे काही जिहाद करणारे जे लोक आहेत ना, ते कुठेही बसले असतील, त्यांना आम्ही शोधून त्यांना आत टाकणार. तुम्ही जो एक शब्द वापरला गजवाए हिंद, या शब्दावर खरं तर विरोधी पक्षांकडून आक्षेप घेण्यात येतोय. आणि दुसरा मुद्दा याला जोडून, सीजेपीच्या आंदोलनासाठी मुंबईमध्ये जी आंदोलनाची हाक दिली ती ठाकरे बंधूंनी प्रामुख्याने दिली होती आणि त्यांच्या स्टेजवर देखील अशाच पद्धतीचे काही नारे लागवले गेले किंवा त्यांच्या आंदोलनात जे सहभागी झाले तिथे देखील अशा पद्धतीच्या काही घोषणा देण्यात आल्या. एकीकडे रामरक्षा आंदोलन केलं जातं आणि दुसरीकडे कुणाल कामरा असेल किंवा त्याचे समर्थक असतील किंवा अशा वृत्तीचे जे लोक आहेत त्यांना आपल्या आंदोलनात सहभागी करून घेतलं जातं. या दुटप्पीपणाकडे कसं बघाल? ते गजवा हिंद म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? आता तुम्हालाही माहिती आहे 2 दिवसा अगोदर महाराष्ट्र सायबर सेलनी एक प्रेस रिलीजच्या माध्यमातून माहिती दिली की जवळपास 500 ते 600 सोशल मीडिया अकाउंट पाकिस्तानवरून चालवले जात होते. पाकिस्तानचे सोशल मीडियावरून चालवणारे अकाउंट नीटचा काय संबंध? त्याच्यात काहीच कुठे थेट संबंध नाही. म्हणजे ह्याचं स्पष्ट होतं की ज्या लोकांना आतापर्यंत आतंकवादी विचारायचे लोक, जिहादी विचारायचे लोक, जे विविध प्रकारचे जिहाद करतात, त्या लोकांना ते आपलं हक्काचं व्यासपीठ वाटलं. तरुण मुलं अस्वस्थ होते आणि त्यांच्या आधारे तिथे विविध ह्या पद्धतीचे जे काही अँटी नॅशनल एलिमेंट ज्यांना आपण म्हणतो, ते सगळे मोठ्या प्रमाणामध्ये घुसले. मला एक आश्चर्य असं वाटतं की सरळ त्या व्यासपीठावर अगर नीटच्यासाठी ते व्यासपीठ होतं, मग तिथे सर जुदा, अल्लाह तकबीर किंवा कोणीही तिथे भारत माता की जय म्हणायला तयार नव्हतं. भारत माता की जय म्हटलं तर त्याला गप्प करणारे असंख्य व्हिडिओ तुम्ही आणि आम्ही पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर त्या व्यासपीठावर सीता मातेला तिच्याबद्दल त्या मातेबद्दल त्या देवताबद्दल घाणेरड्या पद्धतीची टिप्पणी करण्याचं काय कारण आहे? नीटचा आणि त्याचा काय संबंध आहे? मग तुम्ही सीता मातेबद्दल बोलण्याची हिंमत करता, तर मग आईशाच्या पतीबद्दल पण बोलण्याची हिंमत करा ना. सांगा ह्या कोण तो कुणाल कामरा नावाचा जो काही कोण कॉमेडियन आहे काय स्वतःला जे काही समजतो, त्याला विचारा, तू अगर खरंच सेक्युलर असशील ना, तो सीता के पति के बारे में कर रहा है, तो फिर आयशा के पति के बारे में भी हिम्मत करके दिखा, फिर हम मानते हैं कि तुम सेक्युलर हो. म्हणजे फक्त हिंदू समाजाला, सनातन हिंदू धर्माला टार्गेट करणं, बदनाम करणं, आमच्या देवी देवतांवर अपशब्द नावं ठेवणं, हिंदू धर्माच्या विरोधात षडयंत्र करणं, त्याशिवाय दुसरं ते काहीच नव्हतं. म्हणून त्याला गजवा हिंदच म्हणायला लागेल. आणि अशा पद्धतीच्या शक्तींना, अशा पद्धतीच्या लोकांना मुंबईमध्ये ठाकरे कुटुंबाच्या व्यासपीठावर बोलवणं, त्यांच्या मोर्चामध्ये बोलवणं, मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याच्या समोर तुम्ही जमता, ज्या मीनाताई ठाकरेंनी हिंदुत्वाच्या प्रवासामध्ये बाळासाहेब ठाकरेंना सर्वात मोठी ताकद मीनाताई ठाकरेंची होती. मासाहेब आम्ही सगळेजण त्यांना म्हणायचो. मग तिथे तुम्हाला उमर खालिदचे समर्थक कसे चालतात हो? तिथे तुम्हाला सीता मातेच्या बद्दल, देवी देवतांबद्दल अपशब्द म्हणणारे लोक कसे चालतात हो? आमचे बाळासाहेब ठाकरे अगर जिवंत असते तर त्या कुमार कामराचे तंगड्या तोडून घरात त्याला पाठवलं असतं किंवा ना चपलाचा हार काढून तरी त्याला पाठवलं असतं. पण तिथे भारत माता की जय म्हणायचं आणि सर तनसे जुदावाल्यांना समोर उभं करायचं. ह्याला तुम्ही राष्ट्रभक्त म्हणत नाही. बाळासाहेब ठाकरे हे कडवत राष्ट्रभक्त होते. राष्ट्राच्या पेक्षा मोठं
आणि हिंदुत्वापेक्षा मोठं त्यांना काहीच नव्हतं. हे राष्ट्रभक्तीच्या नावाने राष्ट्रद्रोही लोकांना खांद्यावर बसून हे धिंगाणा घालण्याचं काम त्या दिवशी शिवाजी पार्कमध्ये झालं. नितेशजी, एक जेनझी तरुणांचा जो ग्रुप आहे, जो आपल्या देशाचं भविष्य आहे, भवितव्य आहे, अशा तरुणांना घेऊन अशा पद्धतीची आंदोलनं करणं, याकडे तुम्ही कसं बघता? आणि या तरुणांना कुठेतरी आता एका चांगल्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने काय प्रयत्न झाले पाहिजे? मुळामध्ये मी तुम्हाला सांगतो, ते आपल्या देशाचे तरुण असूच शकत नाही. आपला देशाचा तरुण हा देशाला कधीच अपशब्द वापरणार नाही, देशाला कधीच शिव्या देणार नाही. पंतप्रधान ह्या पदाला गरिमा आहे. आदरणीय मोदी साहेबांना 3 वेळा आपण जेव्हा निवडून देतो, आपण विविध त्यांना ताकद देतो, तो माझा हा देशाचा तरुण, मला एवढा विश्वास आहे माझ्या या देशाच्या तरुणांवर. तुम्ही जेन झी म्हणा, जेन अल्फा म्हणा, काही म्हणा, मला एवढा विश्वास आहे. मी विश्वासच ठेवू शकत नाही की त्यांनी आपल्या देशाच्या विरुद्ध ते काय करू शकतात. पण त्यांच्या खांद्यावर बसून हे जे काही जिहाद करणारे जे काय तिथे घुसले होते ना, जे पाकिस्तानमध्ये बसलेल्या अब्बाचं सगळं नरेटिव्ह वाचून तिथे दाखवत होते. आता ते शबाना आझमी असो, विविध असे असंख्य चेहरे तुम्हाला दिसले असतील, ज्यांना आज राहवलं जात नाहीये की उमर खालिद अजूनपर्यंत आतमध्ये आहे. त्यांना राहवलं जात नाही की सरतनचे जुदावर किंवा त्यांना पाकिस्तानचे झेंडे उडवले. आता त्या इथे औरंगजेबचे पण बॅनर दाखवले गेले. मग औरंग्याचा आणि नीटचा काय संबंध आहे तिकडे? विशेष म्हणजे हे बॅनर आपल्याला मुंबईत शिवाजी पार्कच्या परिसरातच मला बघायला तेच मिळाले. मुद्दा आहे ना, त्याचा आणि नीटचा काय संबंध हे कोणी दाखवावं ना. ते आंदोलन ज्या तरुणांनी उभारलं ते वेगळे होते, ते प्रामाणिक होते, ते आमच्या देशाचे तरुण होते, जेन झी म्हणा त्याला. पण बाकी जे काय त्यांच्या खांद्यावर बसून बंदूक टाकत होते ना, त्यांना आम्ही जिहादीत म्हणू, कोणीही काही टीका टिप्पणी करून दे. जे काय माझ्यावर टीका करणारे आहेत, गजवा हिंद ज्यांना जेवढं जास्त झोमलं ना, त्यांनी मग हे पाकिस्तानमध्ये अकाउंट का चालवलं त्याचं उत्तर द्यावं. त्यांनी मग कुणाल कामराचं जाऊन पहिले एक कानफडीत खेचावी की त्यांनी का सीता मातेला, देवी देवतांवर अपशब्द केलं. हिंमत असेल तर त्यांची तोंडी थांबवा ना. म्हणून आमच्या देशाच्या तरुणांची पूर्ण काळजी आमच्या केंद्र आणि आमच्या राज्य सरकारला आहे. त्यांचं भविष्य घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. केंद्रामध्ये मोदी साहेब आहेत, राज्यामध्ये आमचे फडणवीस साहेब आहेत. ज्या ज्या गोष्टीमुळे त्यांच्या भविष्याला आकार मिळेल, सक्षम होईल, ताकद होईल, त्या सगळ्या गोष्टी केंद्र आणि आमचं राज्य सरकार करणार आहे. राहुल गांधींनी आज संसदेत अंधभक्त हे मूर्खांना देव मानतात असं विधान केलं आणि एक मोठा गदारोळ निर्माण झाला. खरं तर विषय होता परीक्षा संदर्भातील बिलाचा, त्याच्यामध्ये त्यांनी असं विधान केलं. या विधानाकडे कसं बघता? एक लक्षात घ्या, राहुल गांधीजींची स्क्रिप्ट ही पाकिस्तानवरून येते. पाकिस्तानमध्ये बसलेले त्यांचे जे अब्बा आहेत, जे त्यांना जे कधी कुठल्या ISI मध्ये असू शकतात, तालिबानमध्ये असू शकतात, ज्यांना ज्यांना आमच्या ह्या हिंदू राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवायचे, ते राहुल गांधीच्या मुखातून बोलतात. त्यांना आम्ही अंधभक्तच वाटणार, त्यांना देशभक्त दिसणारच नाही. कारण का या देशाची वर भक्ती काय असते हे राहुल गांधींसारख्या लोकांना कधीच कळणार नाही. त्यांच्या पूर्वजांनी किंवा त्यांच्या कुटुंबियांनी जे काही केलेले जे काही चुका आहेत ना, त्याच्यामुळे आज पण आमचा देश भोगतोय त्याच्यामुळे. आणि म्हणून राहुल गांधी हा पाकिस्तानच्या एजंटची भाषा करतात त्यांच्यामध्ये, आणि कुठल्याही आतंकवाद्याच्या भाषेमध्ये काहीच फरक नाही. आणि म्हणून जे उत्तर द्यायचं आहे ते तुम्हाला उद्या परवा आमचे अमित शाह साहेब बोलणार आहेत, वरिष्ठ नेते आमचे बोलणार आहेत. चोख बोलते ना, ईट से जवाब पत्थर, ते मिळेल तुम्हाला, नक्की मिळेल त्यांना. आता ह्या सगळ्या आंदोलनानंतरचे काही पडसाद बघायला मिळत आहेत. ज्या मुलांनी किंवा ज्या सोशल मीडिया स्टार्सने पंतप्रधानांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली होती, एक तर त्यांच्यावर कारवाई होते आहे किंवा त्यांना शोधून, त्यांच्या पालकांना शोधून जाब विचारला जातो आहे. तर एक कुठेतरी सामाजिक संतुलन देखील बिघडवण्याचा प्रयत्न या माध्यमातून झालेला आहे. तर सोशल मीडियाच्या वापरावर देखील पुढच्या काळामध्ये काही नियंत्रण असणं बघा, आवश्यक आहे कुठलाही का? माध्यम, आपण प्रिंट म्हणा, इलेक्ट्रॉनिक म्हणा, सोशल मीडिया म्हणा, हा जबाबदारीनेच वापरला पाहिजे. आपण एका अशा हिंदू राष्ट्रामध्ये राहतो जिथे आपण सुसंस्कृत म्हणून आपली ओळख आहे. आपल्याकडे कुटुंब संस्कृती आहे. आपला समाज हा कुठलाही वेस्टर्न समाजासारखा, वेस्टर्न देशासारखा आपला देश नाही आहे. म्हणून इथे तुम्ही व्यक्त होत असताना तुम्हाला विचारपूर्वक करायला पाहिजे. आपण आपल्या घरामध्ये आई वडिलांच्या समोर शिवाशाप देतो का?
तुम्ही घरामध्ये ज्या काय त्या दिवशी जंतर मंतरमध्ये येऊन हे काय जे रील स्टार काही मोजकेच, सगळेच बोलत काही मोजके जे काय पद्धतीने भाषा वापरत होते त्यांच्या घरात आई वडिलांच्या समोर वापरतील का? मग देश हे आपल्या आईपेक्षा कमी आहे का? आपण भारत माता म्हणतो, तर आपल्या आईबद्दल असे बोलणारा जो कोण असेल त्याला शिक्षा मिळणारच. आणि म्हणून भविष्यामध्ये जबाबदारीने सोशल मीडिया वापरणं हे अत्यंत गरजेचं आहे. तसं मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं, आपण तरुणांचा बरोबर. देश आहे. आपल्याकडे तरुणांची संख्या सर्वात जास्त आहे आणि ती वाढतच जाणार आहे येणाऱ्या काळामध्ये. आणि म्हणून आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव करणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणूनच कुठेतरी परदेशी शक्तींकडनं किंवा देशविरोधी शक्तींकडनं जेनझींना कुठेतरी किंवा आपल्या तरुणाईला कुठेतरी भरकटवण्याचा प्रयत्न सुरू बघा, झालेला आहे. मुळामध्ये ना नीट तो सिर्फ बहाना है, एफसीआरए बिल को रोकना है, असा तो विषय आहे. एफसीआरए बिलच्या माध्यमातून जे काही एनजीओ न होणारे जे फंडिंग आहे, हं. ज्यांच्यामुळे हे जे असंख्य जे काही विविध जे देशविरोधी जिहाद करणारे जी शक्ती आहेत ना, त्यांना जे काही पैसे मिळणार होते, फंडिंग मिळणार, ती बंद होणार आहे. आता त्यांच्या पोटापाण्याचा विषय आहे, त्यांचं अस्तित्व नष्ट होणार आहे, म्हणून त्यांनी नीटचा फक्त नाव शोधलेलं आहे. आणि म्हणून ह्या गोष्टीवर सगळ्या जणांनीच, मला वाटतं, आपला राष्ट्र प्रथम या भूमिका असणारे आपण सगळेजण आहोत. आपला राष्ट्राचा सन्मान राखणं, राष्ट्राची अस्मिता राखणं, राष्ट्राची आपला सनातन धर्माला सुरक्षित राखणं, ठेवणं हे प्रत्येकाची आपली जबाबदारी आहे. धर्म सुरक्षित तर आपण सुरक्षित, ही भूमिका ठेवून अगर आपण प्रत्येक नागरिक या देशामध्ये वागला तर अशी कोणच हिंमत भविष्यात करणार नाही. नितेशजी, खरं तर एक प्रश्न असाही उपस्थित झालेला आहे या निमित्ताने. खरं तर काल तो रोहित पवारांनीही उपस्थित केला होता, की नितेश राणे ज्यावेळेस अयोध्येतल्या राम मंदिरच्या प्रकरणामध्ये शांतता बाळगतात किंवा मौन बाळगतात आणि हा जो विद्यार्थ्यांचा विषय आहे तिथे कुठेतरी देशविरोधी कारवाई सुरू असल्याचं वक्तव्य करतात. तर याकडे तुम्ही कसं बघाल आणि या विरोधाला कसं उत्तर द्याल? असं आहे की त्यांना झोमणार हे आम्हाला पहिल्यापासून माहिती आहे. पण मुळामध्ये राम मंदिरमध्ये झालेला जो काही प्रकार आहे त्याची चौकशी करण्याची हिंमत ही हिंदू समाजाने आणि हिंदू आमच्या तिकडच्या महंतांनी आणि महाराजांनी दाखवलेली आहे. तशीच हिंमत बाबरी मस्जिद जे काय पश्चिम बंगालमध्ये बनते आहे त्याच्याही डोनेशनमध्ये फार मोठा स्कॅम झाला. त्याबद्दल चौकशी करण्याची हिंमत करणार का? म्हणूनच तर आम्ही आमच्या हिंदू धर्माला एक विशाल हिंदू धर्म म्हणतो. आमच्या भगवद्गीतामध्ये चुकीला चूक मानणं हा आम्हाला शिकवलं गेलेलं आहे. आम्ही कुठे चुकलो असेल तर चूक स्वीकारा आणि सुधारण्याची तयारी ठेवा. पण तसंच बाबरी मस्जिदच्या बाबतीमध्ये होणार आहे का? हज यात्रामध्ये असंख्य काही काही चुकीच्या गोष्टी होतात. कधी रोहित पवार त्याच्याबद्दल बोलण्याची हिंमत ठेवणार आहे का? बाबरी मस्जिदमध्ये झाणाऱ्या स्कॅमबद्दल रोहित पवार बोलण्याची हिंमत ठेवणार आहे का? किंवा मुसलमान समाजाचे जे काही त्यांच्यामध्ये असलेले जे काही ज्येष्ठ लोक आहेत, शिकलेले लोक आहेत, आमच्या राम मंदिरामध्ये असलेले सांभाळणारे जे काही महंत आहेत, जे प्रमुख आहेत, त्यांनी आपली चूक स्वीकारली आणि सुधारण्याची तयारी दाखवली. ह्याला सनातन हिंदू धर्म म्हणतात. पण तशीच तयारी इस्लाममध्ये इस्लामच्या माध्यमातून दाखवतील का? आमच्या भगवद्गीतामध्ये जे लिहिलेलं आहे तसंच कुराणमध्ये पण लिहिलं आहे का? हे शेवटी आपल्या सनातन हिंदू धर्म जे आपल्याला शिकवतो, भगवद्गीता जी आपलं शिकवतो ना, कदाचित रोहित पवारांनी कुराण जास्त वाचलं असेल, भगवद्गीता कमी वाचली असेल, म्हणून त्यांना नितेश राणे कधी बोलले नाहीत, का बोलले नाहीत असं प्रश्न विचारासारखं वाटतात. म्हणून कधीतरी मला त्यांना भगवद्गीता पाठवायला लागेल. पुढचा प्रश्न मी तोच विचारणार होते, की नितेश राणे रोहित पवारांना रोहित पवारांनाच नाही, पण जे आज हिंदू म्हणून, आता वीर सावरकरांचंच वक्तव्य आहे ना, की हिंदूंना मुसलमानांकडून त्रास नाही, हिंदूंना हिंदूंकडूनच त्रास आहे. हे असे जे काही हिंदू आहेत जे सनातन हिंदू धर्माला बदनाम करण्यासाठी सर्वात पुढे असतात. कधी जसं मी तुम्हाला सांगितलं, सीता के पतीवर प्रश्न विचारणार, कधी आईशाच्या पतीवर प्रश्न विचारणार नाही, ती हिंमत दाखवणार नाही. आमच्या सनातन हिंदू धर्माला सल्ले देणारे, आमच्या चुका शोधणारे, बदनाम करणारे असंख्य लोक तुम्हाला दिसतील. पण कुराणमध्ये असो, इस्लाममध्ये असो, त्यांच्या हज यात्रेमध्ये असो, असंख्य ज्या काही चुका घडतात ते सुधारण्याची सल्ले त्यांनाही कधीतरी द्या, ती हिंमत दाखवा.
जेणेकरून आम्हालाही कळेल की तुम्ही सो कॉल्ड सेक्युलर आहात. कारण आम्हाला तर सर्व धर्म समभाव हा विषय कळत नाही. आम्हाला ज्या हिंदू राष्ट्रामध्ये राहतो तिथे हिंदूंनाच आम्ही प्राधान्य देणार. पण तुम्ही सातत्याने जे हिंदू धर्माची बदनामी करताय, कधी दुसरी बाजूवर पण बोलण्याची हिंमत दाखवा. नितेशजी, यालाच जोडून जे काही मागच्या काही दिवसांमध्ये एक राम रक्षा आंदोलन सुरू झालं होतं हं. आणि ते सीजेपीचं आंदोलन सुरू झाल्यानंतर आता कुठेतरी थंडावलेलं दिसतंय. हो, थंडवणारच ना. कारण का मुळामध्ये हे ना हिंदू धर्माची बदनामी करण्यासाठी हे लोकांना सुपारी दिलेली आहे. आता राम रक्षा आंदोलन हे कधी बाबरी मस्जिदच्या बाहेर जाऊन किंवा बाबरी मस्जिदमध्ये होणाऱ्या स्कॅम बद्दल बोलण्याची हिंमत कधी उद्धव ठाकरेंनी कधी दाखवली नाही, जे बाळासाहेब ठाकरेंनी दाखवली असती. हज यात्रेबद्दल ज्या काही चुकीच्या गोष्टी होतात त्याबद्दल कधी उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरेजी आणि त्यांच्या लोकांनी बोलण्याची हिंमत दाखवली नाही, पण बाळासाहेब ठाकरेंनी दाखवली असते. म्हणून तुम्हाला सांगतो, ह्यांना आपल्या हिंदू राष्ट्राला बदनाम करण्यासाठी, म्हणून बोलतो ना, ह्यांच्यामध्ये आणि त्या जिहाद्यांमध्ये फरक नाही ना. ही त्यांचीच भाषा हे लोक करणारे हे सगळे लोक आहेत. ते आणि हे लोक काही वेगळं करत नाहीत. पण आम्हाला वाईटच एवढं वाटतं, जो कडवट हिंदुत्वाचा नारा आमच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींनी जो दिलेला, आज त्यांचं कुटुंब हिंदू धर्माला बदनाम करण्यासाठी सर्वात पुढे उभं आहे, हे बघून निश्चित पद्धतीने वाईट वाटतं. नितेशजी, आता थोडंसं तुमच्या विभागाकडे वळूयात. आज तुम्ही दिल्लीचा दौरा केलेला आहे. केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल जे आहेत त्यांची भेट घेतलेली आहे. या भेटीत महाराष्ट्राला काय मिळालं? सागरमाला 2 जो हा कार्यक्रम आहे, फार महत्वाकांक्षी आदरणीय पंतप्रधानांचा कार्यक्रम आहे तो. सागरमाला 1च्या माध्यमातून गायत्रीजी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये त्या निधीच्या माध्यमातून विकास झाला. चांगल्या ते चांगले प्रकल्प पूर्ण झाले, बंदरे पूर्ण झाले, जेट्या पूर्ण झाल्या, चांगल्या मोठी मोठी कामं झाली. आता सागरमाला 2 हा कुठल्याही क्षणी आदरणीय पंतप्रधानांच्या माध्यमातून येणार आहे. आमचा आग्रह आहे की त्याच्यातून जास्तीत जास्त पैसे महाराष्ट्राला मिळावे. कारण का ज्या पद्धतीने आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ह्या बंदर खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या किनारपट्टीचा आणि महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून या बंदर खात्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रयत्न करतायत, त्या प्रयत्नाला सर्वात जास्त ताकद ही सागरमाला 2च्या माध्यमातून मिळू शकते. म्हणून मी परत एकदा आमचे आदरणीय सोनोवालजी, जे नेहमी महाराष्ट्रावर प्रेम करणारे आहेत, मला वाटतं आसाम नंतर त्यांचं सर्वात आवडतं राज्य महाराष्ट्र असेल, म्हणून त्यांना परत एकदा मी आठवण करायला गेलो होतो की आपण सागरमाला 2चा कार्यक्रम लवकरात लवकर आणावा, जेणेकरून आज जसं पावसाळा आता संपत आलेला आहे, परत एकदा MMBची आमची कामं सुरू होऊ शकतात. वेळेत पुरं करण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे. म्हणून निधी अगर योग्य वेळी आमच्याकडे आली तर महाराष्ट्राच्या विकासाला बंदर खात्याच्या माध्यमातून आम्ही अजून हातभार लावू शकतो. नितेशजी, मध्यंतरी तुम्ही आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी वाढवणला भेट दिली होती. काय त्या भेटीमध्ये झालं आणि आता प्रकल्पाची सद्यस्थिती काय आहे? बघा, वाढवण हा टाइम जो काही टाइम ठरवलेला आहे, तारखा ठरवलेला आहे, वर्ष ठरवलं आहे, त्यानुसार वाढवण अतिशय योग्य दिशेने चाललेलं आहे. कुठल्याच बाबतीचं डिले किंवा उशीर होत असताना आम्हाला तरी दिसत नाही. आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर तर गाडी दुसऱ्यावरून 4थ्या गेअरवर गेलेली आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे, ज्या काही अपेक्षा आपल्या सगळ्यांच्याच, म्हणजे बंदर क्षेत्रामध्ये तर आहेत, उद्योग क्षेत्रामध्ये आहे, इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रामध्ये आहे, रोजगार निर्मिती क्षेत्रामध्ये आहेत, त्या सगळ्याच अपेक्षा आमच्या वाढवणच्या माध्यमातून निश्चित पद्धतीने पूर्ण होतील असा मला ठाम विश्वास आहे. नितेशजी, या मुलाखतीच्या शेवटी एकच प्रश्न आणि आपण एक संदेश देऊयात. हे जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने तरुणांना आवाहन करण्यात आलं. हे सगळं काही जे होतं त्याच्याकडे एक क्रांती म्हणून बघितलं गेलं किंवा एक मोठी क्रांती घडवण्यात आली अशा पद्धतीने बघण्यात आलं. भाजप असेल किंवा आपले जे काही वरिष्ठ नेते असतील, आता हा जो काही एक नरेटिव्ह सेट झालेला आहे की देशात एकदम सगळ्या परीक्षांचे पेपर फुटत आहेत, देशात अशांतता आहे, इंटरनॅशनली देखील अशा पद्धतीचं एक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे. हे सगळं कुठेतरी थांबवण्यासाठी आणि आगामी काळामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला विद्यार्थ्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी काय नीती असणार बघा, आहे? मुळामध्ये एक लक्षात घ्या, पेपर फुटीचा प्रकार काँग्रेसच्या काळात जास्त घडलं. ते आदरणीय मुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी पत्रकार परिषदेमध्ये अतिशय योग्य पद्धतीने त्याचं पूर्ण क्रोनॉलॉजीच सांगितली. पण आम्ही म्हणत नाही की तिथे फुटलंय म्हणजे आमच्याकडे पण फुटले पाहिजे. पण ज्या पद्धतीने आदरणीय पंतप्रधानांनी देशाच्या तरुणांशी स्वतः बोलले, आश्वस्त केलं, आणि नुसतं बोलले नाही,
काहीतरी. त्याच्यानंतर त्यांनी कायदा पण त्या संबंधित बनवलेला आहे. आता एवढा कडक कायदा आलेला आहे की 10 कोटीपर्यंतची फाईन लागणार आहे. प्लस एवढे वर्ष तुम्हाला जेलमध्ये. मला नाही वाटत परत कोण पेपर फोडण्याचा विचार पण कोण करेल. पण मी देशाच्या तरुणांना सांगेन, की आपण कुठल्याही पदावर ज्या शिक्षण घेत असताना उद्या तुम्ही मोठ्या-मोठ्या पदावर जाल. आम्ही मंत्री, आमदार म्हणून काम करतोय, पण त्याच्या अगोदर आम्ही एक हिंदू आहोत. आम्ही देशाचे नागरिक आहोत. हे आपण विसरता कामा नये. आपल्या देशाची कोण बदनामी करत असेल, देशामध्ये अराजकता कोण पसरवत असेल, तर जसं आपले सैनिक बॉर्डरवर उभं राहून देशाच्या सुरक्षेला नेहमी प्राधान्य देतात, जीवापेक्षाही, आपल्या भविष्यापेक्षाही, आपल्या कुटुंबाहीपेक्षा माझा देश सुरक्षित असला पाहिजे आणि हा देशच माझी ओळख आहे. आपण जगाच्या पाठीवर कुठे गेलो तरी आपल्याला भारतीय म्हणूनच ओळखलं जातं. आपण हिंदू म्हणूनच आपली ओळख आपण सांगतो. मी नेहमी सांगतो आपल्या जन्म आणि मृत्यू पत्रिकेवर मी ओळख हिंदूच लिहिणार आहे. ही सगळी पदं आज आहेत, उद्या नाहीच आहेत. म्हणून प्रत्येक तरुणाने हा विचार घेऊन आपल्या हिंदू राष्ट्राला जपणं, आपल्या सनातन हिंदू धर्माला सुरक्षित ठेवणं. जे वर्षानुवर्ष सर्वात प्राचीन धर्म कुठला असेल तर आपला सनातन हिंदू धर्म आहे. बाकी सर्व धर्म नंतर आलेले आहेत. म्हणून या धर्माला जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची सुरक्षेसाठी जीवाचं प्राण दिलं, आमच्या संभाजी राजांनी दिलं, मोठ्यातल्या मोठ्या आमच्या सगळ्या शूरवीरांनी दिलं, तोच इतिहास आमच्या तरुण पिढीने परत म्हणजे त्याच पद्धतीने पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांच्याच खांद्यावर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला नसता तर आज आपण हिंदू म्हणून जिवंत नसतो. आणि म्हणून जे जे महाराजांना मानतात, जे जे आपल्या या हिंदू राष्ट्रावर प्रेम करतात, त्यांनी प्रत्येकाने जबाबदारीने वागून तुमच्या भविष्य एक जबाबदार हातामध्ये आहे. आदरणीय नरेंद्र मोदी साहेब, आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे अतिशय जबाबदारीने तुमच्या भविष्यासाठी काम करतायत. चुका होतील, पण त्या चुकांमुळे कोण उमरखालीत जिवंत होता कामा नाही. त्या चुकांमुळे कोण आपल्या सीता मातेला कोण अपशब्द बोलण्याची हिंमत ठेवता कामा नये. एवढी काळजी आमच्या देशाची तरुणांनी निश्चित पद्धतीने घ्यावी, हे तुमच्या माध्यमातून त्यांना सांग. निश्चितच नितेशजींनी खूप चांगला संदेश दिलेला आहे की तुमचं जे काही नेतृत्व आहे, तुम्ही निवडलेलं जे नेतृत्व आहे, मग ते देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, तुमच्या विकासासाठी काम करत आहेत. त्यांच्यासाठी राष्ट्र प्रथम हीच भावना आहे आणि आगामी काळात देखील त्याच भावनेने प्रेरित होऊन ते तुमच्याच विकासासाठी काम करणार आहेत, असा विश्वास त्यांनी या निमित्ताने व्यक्त केलेला आहे. या विषयावरची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. MAHAMTVच्या फेसबुक पेजला लाईक करा, आमचं YouTube चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी www.mahamtv.com या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या. तुर्तास धन्यवाद.